नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा अभ्यास करत असताना म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तुम्ही इतिहासाचा अभ्यास करत असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या एखाद्या परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्ही जेव्हा इतिहास हा विषय अभ्यासता, ठीक आहे, किंवा इतिहास हा विषय चाळता, ठीक आहे, त्यामध्ये काही गोष्टी या अत्यंत गरजेच्या असतात. ठीक आहे, जसे 1857चा उठाव असो किंवा कोणत्याही गोष्टी असो, गांधीयुग असो, ज्यावर नेहमी नेहमी प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, असा एकही वेळ येत नाही ज्यावेळेस त्यावर टॉपिकवर प्रश्न गाळले जातात, अशी एकही वेळ येत नाही. ठीक आहे, नेहमी त्यावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे जेव्हा जेव्हा ती परीक्षा होईल तेव्हा तेव्हा त्या परीक्षेवर प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार. ठीक आहे, आणि ते कोणकोणते टॉपिक असतात किंवा त्या टॉपिकमधलं काय महत्त्वाचं असतं याचीच माहिती आज आपण या टॉपिकच्या माध्यमातून बघणार आहोत किंवा आज या सेक्शनच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर आजचं जे लेक्चर आहे किंवा आजचं जे सेशन आहे ते मोस्टली डिपेंड आहे 1857च्या उठाव जो झाला होता, 1857चा उठाव जो झाला होता त्याची जी ठिकाणे होती, ठीक आहे, त्याची जी कोणकोणती ठिकाणे होती आणि त्या ठिकाणावर नेतृत्व करणारे व्यक्ती कोण कोण होते, म्हणजे त्या ठिकाणाबद्दल उठाव कोणी मोडून काढला असो किंवा त्या ठिकाणचं नेतृत्व हे कोण करत होतं याची संपूर्ण माहिती आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, इतिहासात बघा, इतिहासात अनेक टॉपिक महत्त्वाचे असतातच. ठीक आहे, इतिहास हा विषय गाळून चालत नाही, त्यामध्ये फॅक्ट्स, ठीक आहे, काय तर फॅक्ट्स हे लक्षात घेणे गरजेचे असतात. ठीक आहे, फॅक्ट्स सोडून तर कधीच चालणार नाही. ठीक आहे, परंतु फॅक्ट्स लक्षात ठेवत असताना, ठीक आहे, फॅक्ट्स लक्षात ठेवत असताना कोणते फॅक्ट्स हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ते कळणं जास्त गरजेचं असतं. कारण की प्रत्येक परीक्षेत प्रत्येकच फॅक्ट्स विचारल्या जात नाही. ठीक आहे, काही फॅक्ट्स महत्त्वाचे असतात ते गरजेचेच आहे, परंतु प्रत्येक फॅक्ट्स टाळणंही गरजेचे आहे. काय, काही फॅक्ट्स असे असतात ज्यांना आपण नाही जरी केलं तरी होऊन जातं. ठीक आहे, तर आज आपण काय बघणार आहोत, 1857चा उठाव. ठीक आहे, 1857चा जो उठाव झालेला होता, ठीक आहे, त्यामध्ये कोणकोणती ठिकाणे होती, ठीक आहे, कोणकोणत्या ठिकाणावर तो उठाव झाला होता आणि त्याचे नेतृत्व करणारे व्यक्ती कोण होते, त्यांचं नेतृत्व कोणकोणत्या व्यक्तींनी केलं होतं त्याची संपूर्ण माहिती, काय म्हटलं मी, संपूर्ण माहिती आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूया दिल्लीपासून. ठीक आहे, आपण सुरुवात कुठून करूया, तर आपण सुरुवात करूया दिल्लीपासून. तर दिल्लीचा जे उठाव झालेला होता, दिल्लीचा जो उठाव झालेला होता त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर बहादूर शाह जफर. ठीक आहे, बहादूर शाह जफर कितवा, तर दुसरा, बहादूर शाह जफर दुसरा यांनी कुठचं नेतृत्व केलं होतं, दिल्ली येथील झालेल्या उठावाचं नेतृत्व केलं होतं किंवा त्याचं नामदारी प्रमुख म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, नामदारी जो प्रमुख होता जो फक्त नावापुरता असो, ठीक आहे, नावापुरता असो, तो कोण होता, तर नाममात्र प्रमुख होता बहादूर शाह जफर. ठीक आहे, कुठला, तर दिल्लीचा. ठीक आहे, आणि दिल्लीचे उठावाचे खरे नेतृत्व जर म्हणजे बहादूर शाह जफर हा काय झाला, नामधारी झाला, म्हणजे फक्त नावापुरता. परंतु खरा प्रमुख जर बघायचा झाला तो कोण होता, मुघल सेनापती बख्तत खान. ठीक आहे, मुघल सेनापती बख्तत खान हा कोण होता, तर दिल्ली येथील उठावाचा हा नामदारी प्रमुख नव्हता. नामदारी प्रमुख कोण होता, बहादूर शाह जफर दोन. परंतु दिल्ली येथील उठावाचा जो खरा प्रमुख होता, ठीक आहे, ज्यांनी हा उठाव म्हणजे सुरुवात केली म्हणू किंवा जो या उठावाचा मेन हिरो होता तो कोण होता, मुघल सेनापती बख्तत खान. आणि हा उठाव मोडून कोणी काढला होता, बघा आपण शिकतोय की उठावाचे नेतृत्व कोण करतोय किंवा उठावाचा नामदारी प्रमुख कोण होता, परंतु आपल्याला तेही कळणं गरजेचं आहे की यांना बिमोड कोणी केलं किंवा यांचा जो उठाव होता तो मोडून कोणी काढला. तर दिल्ली येथील, ठीक आहे, दिल्ली येथील मी इथे लिहितो, दिल्ली येथील उठाव मोडून कोणी काढला होता, तर निकोलसन व हडसन. ठीक आहे, दिल्लीचा सन असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, दिल्लीचा सन, कारण की दोन्ही याच्यात सन आलेला आहे बघा, सन यावरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, दिल्लीचा सन. ठीक आहे, दिल्लीचा सन कोणतं, निकोलसन हडसन यांनी काय केलेला होता, उठाव मोडून काढलेला होता. ठीक आहे, उठाव काय केलेला होता, मोडून काढलेला होता. म्हणून आपल्याला काय लक्षात ठेवायचं दिल्लीच्या बाबतीत, तर दिल्लीचा जो उठाव होता तो म्हणजे नामदारी प्रमुख कोण होता, बहादूर शाह जफर दोन. त्याचा खरा प्रमुख कोण होता, मुघल सेनापती बख्तत खान. ठीक आहे, मुघल सेनापती बख्तत खान. आणि तो उठाव मोडून कोणी काढला यावरून आपल्याला काय लक्षात ठेवायचं, तर सन लक्षात ठेवायचं आहे. कोणकोणते सन, तर निकोलसन आणि हडसन. कोणकोणते सन, तर निकोलसन आणि हडसन. आणि निकोलसन आणि हडसन जे होते यांनीच काय केलं होतं, बहादूर शाहच्या जो आपला बहादूर शाह जफर होता ना, तर बहादूर शहाच्या दोन मुलांना गोळ्या घातल्या होत्या. काय केल्या होत्या, बहादूर शहाच्या दोन मुलांना यांनी गोळ्या घातल्या होत्या, म्हणजे ठार केलं होतं, गोळ्या घातल्या होत्या. कोणी, तर निकोलसन व हडसन जे उठाव मोडून काढत होते. ठीक आहे, त्याच्यात मेन कोण होता, हडसनच होता, परंतु जे उठाव मोडून काढत होते ते कोण होते, निकोलसन व हडसन यांनी काय केलं होतं, बहादूर शहाच्या दोन मुलांना त्यांनी गोळ्या घातल्या होत्या. काय केलं होतं, गोळ्या घातल्या होत्या. आणि आणखी एक फॅक्ट, छोटासा फॅक्ट आहे पण तो लक्षात ठेवा, की मिर्झा इलाई बक्ष कोण, तर मिर्झा
इलाई बक्ष यांच्या नातेवाईकामुळे, म्हणजे जो मिर्झा इलाई बक्ष होता यांच्या नातेवाईकामुळे बहादूर शाह जफर 2 जो होता तो पकडला गेला होता. ठीक आहे, ते पकडला कशामुळे गेले होते, ते मिर्झा इलाई बक्ष यांच्या नातेवाईकामुळे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं, यांच्या नातेवाईकामुळे. कोण पकडला गेला होता, तर बहादूर शाह जफर 2 हा पकडला गेलेला होता. तर म्हणून आपल्याला दिल्ली संबंधी, दिल्ली जो 1857चा उठाव झाला होता त्यासंबंधी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, तर उठाव झाला होता, त्याचा नामधारी प्रमुख कोण होता, तर बहादूर शाह जफर 2. ठीक आहे, नामधारी प्रमुख कोण होता, बहादूर शाह जफर 2. खरा प्रमुख कोण होता, ठीक आहे, खरा प्रमुख कोण होता, तर मुघल सेनापती बख्तत खान. कोण होता, मुघल सेनापती बख्तत खान. आणि तो जो उठाव होता तो मोडून कोणी काढला होता, तर सन लक्षात ठेवा. कोण आहे, निकोलसन आणि हडसन. कोण, निकोलसन आणि हडसन. आणि निकोलसन आणि हडसन यांनीच काय केलं होतं, बहादूर शाह जफर 2 जो होता त्याच्या 2 मुलांना गोळ्या घातल्या होत्या. ठीक आहे, कोणाच्या, बहादूर शहाच्या 2 मुलांना त्यांनी गोळ्या घातलेल्या होत्या. आणि बहादूर शाह कशामुळे, कोणामुळे पकडला गेला, तर मिर्झा इलाई बक्ष यांच्या नातेवाईकामुळे पकडला गेला होता. कोणाचा, मिर्झा इलाई बक्ष यांच्या नातेवाईकामुळे काय केलं होतं, पकडल्या गेला होता. एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. दिल्ली संबंधी यापेक्षा जास्त तुम्हाला विचारल्या जाणार नाही. ठीक आहे, दिल्ली संबंधी यापेक्षा जास्त विचारलं जाणार नाही. तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करत असो किंवा MPSCचा करत असो, तुम्हाला दिल्ली संबंधी या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण लखनौचा बघूया. बघा, दिल्लीचा झाला. ठीक आहे, आता आपण बघूया लखनौ. आता याचं नेतृत्व, याचं जर नेतृत्व बघितलं, याचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर याचं नेतृत्व केलं होतं बेगम हजरत महल. बेगम हजरत महल यांनी काय केलं होतं, लखनौ येथील उठावाचं नेतृत्व केलं होतं. आणि तो उठाव मोडून कोणी काढला होता, तर मोडून काढला होता कोलिन कॅम्पबेल. ठीक आहे, कॅम्पबेल, कोलिन कॅम्पबेल यांनी मोडून काढलेला होता. सोबतच त्यांच्यासोबत कोणते साथीदार होते कोलिन कॅम्पबेल सोबत, तेही थोडे लक्षात ठेवा. विचारलं तर जाणार नाही परंतु लक्षात असू द्या. एक होता हॅवलॉक, एक होता नील आणि एक होता ऑट्रम. कोण होता, हॅवलॉक, नील आणि ऑट्रम. कोणासोबत, कोलिन सोबत. ठीक आहे, कोलिन सोबत होता हॅवलॉक, नील आणि ऑट्रम. तुम्हाला कोलिन, लीन यावरून नील, ठीक आहे, असे शब्द जास्त लक्षात ठेवायला जड जाणार नाही. कोल आहे तर लॉक असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर कोलिन कॅम्पबेलवर म्हणजे त्यांनी जो उठाव मोडून काढला होता लखनौचा, त्यांच्यासोबत साथीदार कोण होते, तर हॅवलॉक होते, नील होते आणि ऑट्रम होते. कोण होते, हॅवलॉक, नील आणि ऑट्रम. आणि लखनौच्या उठावाबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा की बर्जिस कदार, ठीक आहे, मी इथे लिहितो, बर्जिस कादर यास इथचा नवाब घोषित करण्यात आले होते. ठीक आहे, बर्जिस कादर यास कुठचा, तर लखनौचा नवाब घोषित आले. काय, तर लखनौला जो उठाव झाला होता तो कोणाच्या नेतृत्वाखाली झाला, बेगम हजरत महल. ठीक आहे, बेगम हजरत महल. आणि तो कोणी मोडून काढला, तर कोलिन कॅम्पबेल. कोणी मोडून काढला, कोलिन कॅम्पबेल. आणि त्या कोलिन नंतर काय लक्षात ठेवायचं आपल्याला, त्याचे जे साथीदार होते, म्हणजे कोलिन कॅम्पबेल जे साथीदार होते किंवा त्यांच्यासोबत जे सहकारी होते, तर ते कोलिन, लीनवरून तुम्ही नील लक्षात ठेवा. ठीक आहे, नीलवरून लीन. कोली जो आहे इथेवरून लॉक लक्षात ठेवा. ठीक आहे, कोलीवरून लक्षात ठेवा. आणि ऑट्रम तुम्ही असंच लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, ऑट्रममध्ये जास्त अवघड जाणार नाही. हे विचारण्याची शक्यता फार कमी आहे. ठीक आहे, हे अदर नावे जे असतात विचारण्याची शक्यता फार कमी आहे, परंतु लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि सोबत तर बर्जिसदार यास नवाब घोषित करण्यात आले होते. कुठला, तर लखनौचा. आणि इथूनच बर्जिसदार यास नवाब घोषित केल्यानंतरच इथल्या उठावाची सुरुवात झाली होती. ठीक आहे, इथल्या उठावाची सुरुवात कधी झाली होती, तर बर्जिस कादर यास नवाब घोषित केल्यानंतर. त्यानंतर नंतरचा जो उठाव झाला होता तो कुठे झाला होता, तर तो कानपूर. ठीक आहे, आपण असं बघूया. कानपूर याचं नेतृत्व कोणी केलं होतं, याचं नेतृत्व केलं होतं नानासाहेब पेशवे यांनी उठाव केलं, म्हणजे सुरुवात केली होती किंवा नेतृत्व केलं होतं. सोबतच तात्या टोपे व अजीमुल्ला. ठीक आहे, अजीमुल्ला खान. तर एवढ्या लोकांनी काय केलेलं होतं, तर सुरुवात केलेली होती तिथल्या उठावाची. कुठल्या उठावाची, तर कानपूर म्हटल्या उठावाची सुरुवात केलेली होती. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नानासाहेब पेशवे, ठीक आहे, नानासाहेब पेशवे असो, हे पकडल्या कशामुळे गेले होते, तर हे पकडल्या गेलेले होते मानस सिंग नावाचा एक व्यक्ती होता, मानस सिंग यांच्या फितुरीमुळे. ठीक
ठीक आहे, मानसिंग यांच्या फितुरीमुळे, म्हणजे नानासाहेब पेशव्यांसोबत काम करूनही त्यांनी फितुरी केली, तर मानसिंग यांच्या फितुरीमुळे नानासाहेब पेशवे असो, तात्या टोपे हे पकडल्या गेलेले होते. ठीक आहे, तर हे कुठल्या उठावाबद्दल बोलतो मी, कानपूर येथील. आणि सोबतच डिसेंबर 1857, एक गोष्ट कानपूरच्या उठावाबाबत लक्षात असू द्या की डिसेंबर 1857 कोलिन कॅम्पबेल, ठीक आहे, कोलिन कॅम्पबेल यांनी कानपूर येथील उठाव मोडून काढला होता. कधी पण डिसेंबर 1857 मध्ये. ठीक आहे, म्हणजे कानपूरवर ताबा यांनी कधी मिळवलेला, डिसेंबर 1857 मध्ये. कोणी, तर कोलिन कॅम्पबेल. ठीक आहे, हेच आपल्याला लखनौच्या उठावातही आढळून येतात आणि कोलिन हे जे आहे कानपूरच्या उठावातही आढळून येतात. ठीक आहे, लखनौच्या आणि कानपूरच्या. ठीक आहे, तेवढी गोष्ट लक्षात असू द्या. म्हणून कानपूरच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे व अजीमुल्ला खान. ठीक आहे, परंतु मानसिंग यांच्या फितुरीमुळे म्हणा किंवा नानासाहेब पेशवे पकडले गेले. ठीक आहे, मानसिंग यांच्या फितुरीमुळे नानासाहेब पेशवे असो, तात्या टोपे हे पकडले गेले. आणि याबाबत म्हणजे कानपूर उठावाबाबत लक्षात ठेवण्याची गोष्ट जी आहे ती म्हणजे डिसेंबर 1857 मध्ये कोलिन कॅम्पबेल, ठीक आहे, कोलिन कॅम्पबेल यांच्या युक्तीमुळे म्हणा किंवा त्यांच्या कार्यामुळे म्हणा ते म्हणजे उठाव मोडून काढला गेला. ठीक आहे, कोलिन कॅम्पबेल यांच्या कार्यामुळे तो उठाव मोडून काढला गेला आणि कोलिन कॅम्पबेल यांनी मग कानपूरवर पुन्हा कब्जा मिळवला. कधी पण 1857 मध्ये डिसेंबर. ठीक आहे, डिसेंबर 1857 मध्ये. आणि त्यानंतर म्हणजे कानपूरचा उठाव सुरू असतानाच बनारस येथे उठाव झाला होता, तो मोडून काढला होता. बनारसचा नेतृत्वापेक्षा तो मोडून कोणी काढला होता हे जास्त महत्त्वाचं आहे. तर तो मोडून काढला होता कर्नल नील यांनी. ठीक आहे, कर्नल नील यांनी. आता हे जे नील आहे हे तुम्हाला लखनौच्या उठावातही आढळून येतं. ठीक आहे, हे नील जे आहे तुम्हाला जसं मी सांगितलं होतं कोलिन, ठीक आहे, कोलिन, यावरून तुम्हाला नील लक्षात ठेवायचं आहे. तर हे तुम्हाला लखनौच्या उठावातही आढळून येतात. तेच कानपूरच्या उठावातही आहे आणि बनारसच्या उठावाती. ठीक आहे, कानपूरच्या उठावाचा कोणी मोडून काढलं होतं, कोलिन कॅम्पबेल. आणि इथं लीन आहे तर त्यालाच काय नील इथे केल्यानंतर ते बनारसमधला उठाव मोडून काढलं होतं. कोणी, तर बनारसमधला उठाव मोडून काढला होता कर्नल नील यांनी. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो उठाव होता तो झाशी. कुठचा होता, झाशी याचा. तर याचं नेतृत्व कोणी केलं असेल तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई यांनी कुठच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं, तर यांनी झाशीच्या उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. आणि हा उठाव जो राणी लक्ष्मीबाईंच्या नेतृत्वाखाली उठाव झालेला होता तो मोडून कोणी काढला होता, तो मोडून काढला होता सर ह्यू रोज. सर ह्यू रोज यांनी मोडून काढलेला होता. आणि सर ह्यू रोज यांनी झाशीच्या उठावाबद्दल म्हणा किंवा 1800च्या उठावाबद्दल एक वाक्य म्हटलं होतं, ते वाक्य सुद्धा लक्षात ठेवा. किंवा ते वाक्य मोस्टली झाशीच्या उठावापेक्षा राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल जास्त होतं, कारण की ते उठावाच्या संबंधित जरी असलं तरी ते राणी लक्ष्मीबाई यांना संबोधित केलेलं होतं. सर कोणी, तर सर ह्यू रोज यांनी. कारण की त्या लढल्याच या प्रकारे होत्या की त्यांना हे वाक्य अचानक समोर आल्यासारखं त्यांच्या मुखातून निघालं. तर ते वाक्य कोणतं होतं, तर शी वॉज द ओनली मॅन अमॉंग रेबेलियन. कोणाचं वाक्य होतं, सर ह्यू रोजचं. कोणाबद्दल, राणी लक्ष्मीबाईबद्दल. कोणाबद्दल वाक्य होते हे, राणी लक्ष्मीबाईबद्दल. कधीच्या उठावाचं, तर झाशी येथे झालेल्या उठावाचं. ठीक आहे, 1857चा जो झाशी येथे उठाव झालेला होता तो राणी लक्ष्मीबाई यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. मोडून कोणी काढला होता, सर ह्यू रोज. ठीक आहे, ह्यू रोज यांनी मोडून काढलेला होता. आणि ह्यू रोज यांनी राणी लक्ष्मीबाईबद्दल या उठावासंदर्भाने एक वाक्य काढलं होतं. ते वाक्य कोणतं, तर शी वॉज द ओनली मॅन अमॉंग द रिबेलियन. ठीक आहे, शी वॉज द ओनली मॅन अमॉंग द रिबेलियन. आणि त्याच्यानंतर जो उठाव झाला होता तो झाला होता जगदीशपूर. कुठे झाला होता, तर जगदीशपूर. ठीक आहे, त्यालाच तुम्ही अर्रा असं सुद्धा म्हणू शकता. जगदीशपूर, त्यालाच तुम्ही अर्रा असं सुद्धा म्हणू शकता. आता हा नेतृत्वाचं, या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर नेतृत्व याचं केलं होतं कुंवर सिंग यांनी. ठीक आहे, नेतृत्व कोणी केलेलं होतं, कुंवर सिंग हे 80 वर्षीय जमीनदार होते मित्रांनो. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, हे 80 वर्षीय जमीनदार होते. कोण होते, जमीनदार. 80 वर्षाचे होते पण हे जमीनदार होते. कोण होते, कुंवर सिंग यांनी नेतृत्व केलं होतं जगदीशपूर किंवा अर्रा येथे झालेल्या उठावाचं. आणि तो मोडून कोणी काढला होता, तर विल्यम टेलर. ठीक आहे, विल्यम टेलर आणि विन्सेंट हंटर. ठीक आहे, विन्सेंट आयर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला 1857च्या उठावाचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यामध्ये दोन गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे, एक तर नेतृत्व कोणी केलं आणि तो मोडून कोणी काढला.
ठीक आहे, नेतृत्व कोणी केलं आणि तो मोडून कोणी काढला. तर जगदीशपूर किंवा अर्रा येथे झालेल्या उठावाचं नेतृत्व कोणी केलेलं होतं? कुंवर सिंग यांनी. हे 80 वर्षीय जमीनदार होते. ठीक आहे, हे 80 वर्षीय जमीनदार होते. आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की जगदीशपूर किंवा अर्रा येथे झालेल्या उठावामध्ये अर्राजवळ, ठीक आहे, अर्राजवळ ब्रिटिश आर्मीचा त्यांनी पराभव केलेला होता. कोणाच्या नेतृत्वाखाली तो उठाव झालेला होता? कुंवर सिंग यांच्या नेतृत्वाखाली जो उठाव झालेला होता जगदीशपूर किंवा अर्रा येथे, तर ते ब्रिटिश आर्मीच्या एका तुकडीचं नाही का त्यांनी बिमोड केलेला होता. एका तुकडीचा त्यांनी पराभव केलेला होता किंवा आर्मीचा त्यांनी पराभव केलेला होता. कोणाच्या? ब्रिटिश आर्मीचा. आणि हा मोडून कोणी काढला होता? विल्यम टेलर. ठीक आहे, विल्यम टेलर व विन्सेंट आयर. विल्यम टेलर व विन्सेंट आयर यांनी हा मोडून काढला होता. त्यानंतर उठाव झालेला होता बरेली किंवा त्यालाच राहिलखिंड असंही म्हटलं जातं. बरेली किंवा राहिलखिंड. राहिलखंड. ठीक आहे, हा उठाव झाला होता आणि याचं नेतृत्व कोणी केलेलं होतं? मौलामी अहमदुल्ला खान. ठीक आहे, मौलावी अहमदुल्ला खान यांनी काय केलेलं होतं? तर बरेली किंवा रोहिलखंड यांचा जो उठाव झाला होता, इथे जो उठाव झालेला होता त्याचं त्यांनी नेतृत्व केलेलं होतं. कोणी? मौलामी अहमदुल्ला खान. आणि इथे एक गोष्ट अशी लक्षात ठेवा की हा जो उठाव झाला होता तर यांना ठार मारण्यात, म्हणजे कोणाला? मौलावी अहमदुल्ला खान यांना ठार मारण्यास एका व्यक्तीने मदत केलेली होती. तर तो व्यक्ती कोण होता? जगन्नाथ. ठीक आहे, जगन्नाथ सिंग. जगन्नाथ सिंग या व्यक्तीने लालसेपोटी इंग्रजांना मदत केलेली होती. कोणाला ठार मारण्यासाठी? तर मौलामी अहमदुल्ला खान यांना ठार मारण्यासाठी जगन्नाथ सिंग यांनी लालसेपोटी इंग्रजांना मदत केलेली होती. आणि त्यानंतर आपण बघूया आता महाराष्ट्रात कुठे कुठे हे झाले होते, उठाव झालेले होते, त्याच्याबद्दल एक छोटीशी माहिती घेऊया जी आपल्याला जास्त विचारण्याची शक्यता, दाट शक्यता असते. ठीक आहे, तर महाराष्ट्रात कुठे कुठे उठाव झालेले होते? तर सातारा. ठीक आहे, त्यानंतर कोल्हापूर. एक लिस्ट बनवून घेऊया आधी. सातारा, कोल्हापूर, खानदेश, सातपुडा. बघा, साताऱ्याचं जर वर्णन करायचं झाल्यास किंवा साताऱ्यात जर बघायचं झाल्यास की नेतृत्व कोणी केलं होतं उठावाचं, तर 1857च्या उठावाचं साताऱ्यामधील नेतृत्व केलेलं होतं रंगो बापूजी गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते यांनी याचं नेतृत्व केलेलं होतं. कोणी? रंगो बापूजी गुप्ते यांनी 1857चा जो महाराष्ट्रातील उठाव झाला होता साताऱ्यामधील, त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? रंगो बापूजी गुप्ते. त्यानंतर कोल्हापूरचं नेतृत्व केलं होतं अण्णाजी फडणवीस आणि तात्या मोहिते. ठीक आहे, तात्या मोहिते. तुम्ही जर जुने पेपर चाळले ना सरळ सेवेमधले, तर तुम्हाला आढळून येईल की महाराष्ट्र संबंधी जेव्हा पण प्रश्न येतो ना, त्यामध्ये नेतृत्व कोणी केलं हे विचारलं जातं. ठीक आहे, 1857च्या उठावाबद्दल बोलतोय मी. तर 1857च्या उठावात महाराष्ट्राबद्दल जेव्हा प्रश्न येतो त्यामध्ये नेतृत्व कोणी केलं होतं, तर यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. ठीक आहे, मग सातारा झाला आपलं. सातारामध्ये कोणी नेतृत्व केलं होतं? रंगो बापूजी गुप्ते. त्यानंतर कोल्हापूर झालं. कोल्हापूरमध्ये कोणी नेतृत्व केलेलं होतं? अण्णाजी फडणवीस आणि तात्या मोहिते. ठीक आहे, त्याच्यानंतर खानदेशमध्ये कोणी नेतृत्व केलं होतं? तर करजी सिंग. ठीक आहे, खर्ज सिंग. आणि सातपुडाचा जर भाग बघायचा असल्यास त्यामध्ये जे नेतृत्व केलेलं होतं म्हणजे 1857च्या उठावाबद्दल, ते कोणी केलं होतं? शंकर शहा यांनी नेतृत्व केलेलं होतं. कुठल्या उठावाचं? तर महाराष्ट्रामधील. तर यामध्ये जर लक्षात ठेवायचं असलं ना, तर 6 वरचे जे असतात ना, तर बघा, सातारा, सातपुडा हे तर तुम्हाला लक्षात राहूनच जाईल. ठीक आहे, सातारा, सातपुडा. फक्त तुम्हाला कोल्हा लक्षात ठेवायचा आहे आणि खानदेश लक्षात ठेवायचा आहे. जास्त यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. ठीक आहे, याच्या ज्या नावामध्ये छोट्या छोट्या गोष्टी लपल्या असतात ना, त्याच्यावरून तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. जसं इथे 7 कोल्हे देशात 7 वेळा फिरले असंही लक्षात ठेवू शकता. 7 कोल्हे देशात 7 वेळा फिरले. ठीक आहे, किंवा 7 कोल्हे देशात 7 वेळा फिरले असाच प्रकार लक्षात ठेवा. ते अधिक योग्य प्रमाणे लक्षात राहील तुमच्या. ठीक आहे, आणि साताऱ्यावरून काय लक्षात ठेवायचं आहे? तर रंगो बापूजी गुप्ते म्हणजे 7 रंग. ठीक आहे, 7 रंग लक्षात ठेवा, रंगो बापूजी गुप्ते. त्यानंतर कोल्हापूर आहे ते अण्णाजी फडणवीस असो, तात्या मोहिते, हे तुम्हाला नावेही लक्षात राहतील. ठीक आहे, खानदेश आहे याचं करजी सिंग. ठीक आहे, खानदेशचं कोण होतं? खर्जी सिंग. ठीक आहे, आणि सातपुडा, तर सातपुडाचं कोणी केलं होतं? शंकर शहा. ठीक आहे, सातपुडाचं कोणी केलेलं होतं? तर शंकर शहा.
ठीक आहे. तर सात किंवा शहा यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ते शंकर हा शब्द आहे त्यावरून तुम्ही एक त्याचा काही बोध काढू शकता किंवा त्याचा अर्थ काढू शकता आणि त्यावरून तुमच्या अनुभवानुसार तुम्ही त्याची ट्रिक बनवू शकता. ठीक आहे. त्यामुळे ते मला वेगळं सांगण्याची गरज नाही. तर तुम्ही एवढ्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. हे झालं महाराष्ट्र संदर्भात. ठीक आहे. हे महाराष्ट्रात कोणी कोणी नेतृत्व केलं होतं याच्या संदर्भात झालं. आता आपण बघूया आंध्र प्रदेश संदर्भात. ठीक. आंध्र प्रदेश संदर्भात विचारूया कारण की आंध्र प्रदेशवर 2 प्रश्न आलेले आहेत आतापर्यंतच्या सरळ सेवा भरतीमध्ये. तर आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेशमध्ये जर बघायचं झाल्यास तर गोळकोंडा परिसर, गोळकोंडा परिसर आणि हैदराबाद परिसर, हैदराबाद परिसर. ठीक आहे. तर गोळकोंडा जो परिसर होता त्यामध्ये जर नेतृत्व बघायचं झाल्यास तर कोणी केलेलं होतं तर संन्याशी भूमती आणि चिंताभूपती. ठीक आहे. बघा किती इझिली लक्षात राहील. चिंताभूपती. बघा इथे फक्त तुम्हाला भूमती लक्षात ठेवायचं. भूवरून तुम्ही हा चिंताभू मधला घेऊ शकता. मती आहे इथे फक्त पती आहे. ठीक आहे. तर कुठचा गोवळकोंडा परिसरातला. ठीक आहे. कुठचा आहे गोवळकोंडा परिसर. आणि हैदराबादचं कोण होतं नेतृत्व कोणी केलं होतं तर सोमाजी पंत. ठीक आहे. सोमाजी पंत आणि रंगाराव पागे. रंगाराव पागे यांनी कुठल्या उठावाचं नेतृत्व केलं होतं तर आंध्र प्रदेशमधील. ठीक आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये जे उठाव झालेले होते त्यामध्ये गोळकोंडा परिसर आणि हैदराबाद परिसर. कोणते होते गोळकोंडा परिसर आणि हैदराबाद परिसर. तर गोळकोंडा परिसराचं नेतृत्व कोणी केलेलं होतं संन्याशी भूमती चिंताभूपती. ठीक आहे. संन्याशी भूमती यांनी आणि चिंताभूपती यांनी. तर भूपती यावरून तुम्ही भूमती असं लक्षात ठेवू शकता. तुम्हाला 2 नावे वेगवेगळी लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे. आणि हैदराबाद परिसरात कोण होतं सोमाजी पंत आणि रंगाराव वाघे. कोण होतं सोमाजी पंत आणि रंगाराव वाघे. त्यानंतर झाला होता उठाव कर्नाटकमधला. कर्नाटकबद्दल थोडीशी माहिती घेऊया. बघा कर्नाटकमध्ये जो उठाव झाला होता त्याचं नेतृत्व केलं होतं छोटा सिंग. आणि केरळमध्ये. ठीक आहे. कर्नाटक झाला तर केरळमध्ये जो उठाव झाला होता. ठीक आहे. केरळमध्ये जो उठाव झाला होता त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं विजय कुरदत कुंजी. ठीक आहे. विजय कुरदत कुंजी. ठीक आहे. विजय कुरदत कुंजी यांनी काय केलेलं होतं तर केरळमधील उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. ठीक आहे. आणि जर शेवटचं म्हणजे केरळ झालं. बघा कर्नाटक बघितलं आपण, केरळ बघितलं आणि आता एक शेवटचं मद्रास बघून घेऊया. ठीक आहे. मद्रासचं जर नेतृत्व बघायचं झाल्यास तर नेतृत्व ते कोणी केलेलं होतं तर गुलाम गौस. हे विचारलं जात नाही परंतु लक्षात असू द्या. गुलाम गौस. आणि दुसरं जे नेतृत्व होतं ते कोणी केलं होतं सुलतान बक्ष यांनी काय केलेलं होतं तर 1857च्या उठावासंदर्भात जे मद्रासमध्ये झालं होतं तर त्याचं नेतृत्व केलेलं होतं. कोणी गुलाम मोस आणि सुलतान बक्ष. कोण होतं गुलाम गौस आणि सुलतान बक्ष. आणि केरळमधले जर बघायचं झाल्यास केरळमध्ये कोणी केलं होतं विजय कुरदर कुंजी. ठीक आहे. विजय कुरदर कुंजी. आणि कर्नाटकमध्ये कोण होता छोटा सिंग. ठीक आहे. ठीक आहे. कान कसे असतात छोटे असतात त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता छोटा सिंग. ठीक आहे. कान छोटे. ठीक आहे. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचं कोणी केलं होतं गोळकोंडा परिसरमध्ये संन्याशी भूमती चिंताभूपती आणि हैदराबाद परिसरमध्ये सोमाजी पंत आणि रंगाराव वाघे. ठीक आहे. महाराष्ट्रात बघायचं झाल्याचं 7 कोल्हे देश 7 वेळा फिरतात. ठीक आहे. 7 कोल्हे देश 7 वेळा फिरतात. त्याच्यावरून सातारा, कोल्हापूर, खानदेश आणि सातपुडा. ठीक आहे. 7 कोल्हे देश 7 वेळा फिरतात. ठीक आहे. त्याच्यानंतर साताऱ्या संदर्भात कोणी केलेलं होतं तर 7 रंग म्हणजे रंगो बापूजी गुप्ते. ठीक आहे. कोल्हापूरसह अण्णाजी फडणवीस आणि तात्या टोपे. खानदेशवरून खरजी सिंग. ख लक्षात ठेवा. ठीक आहे. खानदेशवरून खरजी सिंग. आणि सातपुडा आहे तर शंकर लक्षात ठेवा. ठीक आहे. सातपुडा शंकर असं लक्षात ठेवू शकता किंवा सातपुडा शंकरशाह असंही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्यात बरेली रोहिलखिंडचं कोणी केला होता उठाव तर उठावाची सुरुवात कोणी केली होती मौलामी अहमदुल्ला. ठीक आहे. मौलामी अहमदुल्ला खान. आणि कोणामुळे मौलामी अहमदुल्ला खान हे मारले गेले तर जगन्नाथ सिंग. कोणामुळे मारले गेलेले जगन्नाथ सिंग. आणि जो सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो आहे झाशीचा कोणी उठावाची सुरुवात केली होती किंवा उठावाचं नेतृत्व कोणी केलेलं होतं राणी लक्ष्मीबाई यांनी. ठीक आहे. आणि तो मोडून कोणी काढला होता सर ह्यू रोज यांनी. कोणी मोडून काढला होता सर ह्यू रोज यांनी. आणि त्यांनी एक वाक्य सुद्धा म्हटलं होतं राणी लक्ष्मीबाईबद्दल. ते कोणतं होतं तर शी वॉज द ओनली मॅन अमॉंग द रिबिलियन. ठीक आहे. शी वॉज द ओनली मॅन अमॉंग द रिबिलियन. तर हे होते मित्रांनो 1857च्या उठावाचे ठिकाणे आणि त्याचं नेतृत्व कोणी केलेलं जे जास्त वेळ विचारलं जातं. ठीक आहे. बिमोडपेक्षा त्याचं नेतृत्व कोणी केलं यावर जास्तीत जास्त प्रश्न असतात. ठीक आहे. तर हे होते आजचं लेक्चर. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला जे 1857च्या उठावाची सुरुवात म्हणाया
किंवा 1857च्या उठावाची सुरुवात जेव्हा झाली, ठीक आहे, ते कोणकोणत्या शहरांमध्ये झाली किंवा कोणकोणत्या राज्यांमध्ये झाली, कोणकोणत्या प्रांतांमध्ये झाली, ठीक आहे, त्या प्रांतांमध्ये जेव्हा झाली तेव्हा त्याचं नेतृत्व कोणी केलं आणि ते मोडून कोणी काढलं, हे आपण आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून बघितलेलं आहे. तर मित्रांनो, आजचं लेक्चर इथेच संपवूया. ठीक आहे. जर तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर लेक्चर हवे असल्यास तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, किंवा याच्याही पुढचे लेक्चर्स आपण घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करू. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, काही असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. खूप खूप धन्यवाद.